नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आता दुपारचं वेळ आहे, सगळं जेवण वगैरे नैवेद्य सगळं झालेलं आहे आणि मामा वगैरे येणार आहेत, दादा पण येतोय, पप्पा पण येत आहेत, देव सोबत येणार आहेत. लय वेळ झाला आहे, 2-2:30 वाजले, त्याची पण अजून आली नाहीत, खूप वेळ झाला आहे. आई काय बोलते? आई तुला जेवायचं होतं ना? तुला जेवायचं, पप्पांची वाट बघतेस ना? पप्पा अजून आले नाहीत. बघा मित्रांनो, सोनू आला आता. बाय बाय केस विंतरते, मामी येते, ही सोना आमची. आणि हो ब्लॉग मध्ये बघा, नंतर बोलतो मी, मला ब्लॉग मध्ये घेतलं नाही. हा अरे जेवण वाढतोय आम्ही यांना, नंतर म्हणतात. बघा मी केळीचे पानं आणलेत जेवणासाठी, आई पुसते. हे बघा सिस्टर ठीक आहे, जेवण वाढते. आजीच बनतो, पहिले बाज आजीच बनतो. मेम हे मोठ्याने बोल. मोठ्याने बोल. फुलोचा चेहरा तेरा. पुढे बोल. ऐकलीस आता अजून दुसरा कुठला? गुलाबी साडी बोल. हा बोल बोल बोल. हे लग्नातले गाणे बोलतोय. हो मे म्हणजे तारीख ठरली, तारीख. सोनू अजून कुठलं गाणं? अजून नाही ना? ती बाई शेंबडी. हा तर मित्रांनो, आम्ही अंगणवाडीचीच जातो. आमच्या दादा तिकडं आलाय, गाडी लावतोय तिथे. तोपर्यंत आम्ही थांब छत्रिकेवरती. हां तोपर्यंत आम्ही जातो तिथं भेटायला. ते घरी आले नाही, तिकडे थांबलेत. गाडी लावायला जागा नाही मित्रांनो, म्हणून आम्ही राहतोय. पाऊस पडतोय जरा जरा. आज तर वाळातलं पण एकदम खदूल झालेला आहे. आमचा बंदर तर पुरा एकदम वेगळाच झालाय. आली ये. अरे आपल्या दिव्याचा महाराजा. कुठे लावली गाडी? अंगणवाडीच्या इथं. पोपलू बाय. चला ते बघा, दिव्याचा महाराजा. पुढचा ब्लॉग दादाच्या मोबाईल मध्ये. हा प्रणव हे सगळे जेवताय तिथे. पहिल्यांदा आले. हा घर बांधल्यानंतर पहिल्यांदा आले. गावाला आले आता सुट्टी काढून. एक नंबर. काय भेटत नव्हते तरी पण मी आलोय. हा आता अजून आंघोळ केलेली नाही. किती वाजता पोहोचलात मामा तिथं? सकाळी 5 वाजता पोहोचलो. आणि आता किती वाजलेत? आता वाजले 3 वाजता आलेत घरात. तुम्ही पण जेवा. जेवणार मला आंघोळ करून देवाची पूजा करायची. हा ठीक आहे. नाही येताना मोर दिसला. काय बोलताय की नाही तुम्ही? आमच्या इथं मोर कधी बघितलंस का? पहिल्यांदा बघितलंस ना अगोदर? हा काय, मी राणीच्या बागेत बघितलंय. आता कधी बघितलंच नाही का अजून? हा काय, तू पाळलेलास? कशाला तुमच्या घरी 2 होते. हा 2 मोर होते. 2 मोर होते घरी पाळलेले कोंबड्यासारखे फिरून बाहेर घरी यायचे. 2. एक मालवणला पण आहे, होता तो मेला आता. असा एक आई होती त्यांच्याकडे होता. माणसं खूप यायची बघायला. हा तो मेला आता. हा काय पाहिजे? भाजी बघा. हा भरपूर भाजी. काय पाहिजे?
काल दिले ना आत्ता ठीक आहे. अजून किती पाहिजे डाळ? लोणचं लोणचं काय मिरचीचं लोणचं आहे देऊ मग आता म्हणेल हे काय खीर ते तुला काय पाहिजे काय सोनू ए सोनू सोनू मोबाईल मध्ये लागला काय पाहिजे तुला तुझ्या याच्यामध्ये पापलेट पण आहे बाथरूम मध्ये आज मामा आणि मामीला चमचा येतोय थँक्यू. हा आज माझ्या लाडक्या बहिणीने बनवलेली खीर हा मी आवडीने खाणार आणि यामध्ये शेअर कोणालाच करणार नाही. अरे ह्याच्यातली घेऊ शकतो अर्धी अजिबात नाही. मी मला दिलेलीच खाणार. खीर बोलले मग बाकीच्यांची पण अर्धी घ्या ना. मला दिलेली मी खाणार. हा. मला दिलेली मी खाणार. आता पिंट्या माझ्या पण माझ्या लाडक्या बहिणीने मला खीर दिली आहे. हो ती मी कोणाला शेअर नाही करणार आणि कोणाला देणार नाही, नाही. नाही, नाही, अजून खायची भात डाळ वगैरे पण बनवलाय. मामाचा डायलॉग कॉपी केला ना लाडक्या दे ना बायकोला द्या जरा बसवून आणला की मांडीवर बसवून हा काय लाडक्या बहिणी मला लाडकी बहीण मला चमच द्यायला विसरले पण हा काय चमच नाही संपले एवढेच चमच पाहिजे आणि मला एवढं भाज्या भरपूर झाल्या लोणचा जिराणी पुरी जिराणी हा लाडक्या बहिणीने खास अशा पुरव भरून हा तो भाजी पण दिली आहे बघा भाजी दिली आहे आणि तो पण हा संपवणार आहे. तुला काय बोलायचं अजून आबातच तुला काय बोलायचं आहे सोनू तुला काय बोलायचं आहे जेवण छान होतं हा एवढंच ओटी भरतं ना मम्मी बघ इथे पॉप्युलेश बसलाय तिथं सोनूची पण ओटी भरा सोनू ए सोनू पप्प्या थांबायचं इथे थांबू दे ना सोनू मित्रांनो मगाशी सोनूच्या मांडी बसत जा हिची मांडी तुटायची कारण की ही खूप नाजूक आहे त्याचं काय नाही तो नॉर्मल आहे त्याच्या वयाने पण ही जरा डोक्यावर पडलेली आहे मित्रांनो बघा ही असं उलटा बोलते कमेंट मध्ये भरा पूर्ण येईल हे तू जातो आता चल सोड त्याला शेमडी सोना शेमडी काय शेमडी सोना आ मारला मला आत्याने भात्याचा प्रेम बघा किती हा हे पण नाही हा अंगणवाडी पण जातोय यो चला आमचा सॉरी चला आमचा पॉप्युलेश जातोय चला आता आम्ही डायरेक्ट बघू भेटलो तर भेटलो मुंबईला नाही तर डायरेक्ट आम्ही उन्हाळ्यात भेटू काय बोलते डॉगेश लवकरच जाऊ कुठेतरी फिरायला. आम्ही लवकर जाऊ तर परत कुठेतरी फिरायला बघू मला व्लॉग वगैरे भेटेल. आमचा दादूस पण आहे पुढे हा डोगेश चिंतामणीचे मग टी शर्ट अचानक घालून हमला केला तर डोगेशने डोगेशने अचानक हमला केला तर अचानक भोगतो तो किसी आदमी का ऐसा मन ललचा रहा है रहू या नहीं रहू हा याला राहायचं इथे पण तू उन्हाळ्यात ये आता नको मामा सोनू काय म्हणतो माहितीये मजा आली रे सोनू वाहत गेलेला जरा म्हणजे असंच तुम्ही समजा कशासाठी गेला असेल कशासाठी गेला असेल त्याला ते मजा वाटली मज्जा वाटली करायला. बँकेत जाऊन आला जरा बाय मी पण येतो सोडायला चल सोडायला तो तुला जा गाडीत बस जा हे असं करतात चल नीट राहा नीट कर नीट आय एम छपरी छॉपरी आय एम छपरी छॉपरी काय पुन्हा मला किल्ला माहिती नाही मामा मामा दिसत नाहीत हा टाटा आणि सोनू देऊ टाटा
टाटा. बाय. सोनू मोठं माझ्या मांडी बसलाय आणि पिंटामा गेलं पुढे. हे लोक बसतील पाठी. हा बाय. मांडीवर गे मांडीवर बाय. मांडीवर प्रज्ञा. हे मांडीवर बसायचं सांग बायला. आता कधी भेटू काय माहिती. प्रणवला ठेवता इथं इथं ठेवतायत त्याला. मांडीवर बसायचं सांग बायला. बायला मांडीवर. बायला दादा बसलाय. हा जाऊ मग. हे खाली कर खाली कर. चल मेरे जाने जिगरू. हा चल ना रे पॉमो. मांडीवर गे. बादली का विषय ऑन टॉप. हे प्रज्ञा बाय बाय. चला चला आते. पाठी आहे पाठी जरा. हा कोलवणची येत आहे. कोलवणची. कधी 2 वाजता निघाले रिक्षा घेऊन येतात त्या मंगे. अगो बाय बाय. हे काय आज सर्व पाहुणेच येतात. आज आपली मज्जा आहे. पाहुणे गणपती आले. आज पूर्ण घर भरलंय आमचा. बाईच्या मैत्रिणी आलेल्या आणि माझे मामा माई आले आणि अजून कोण आलं. मोठे पंच कोण आले. मोठे पंच कोण आले. मावशीचा मुलगा आला. हा आणि आता मोठ्या पंचा मुलगा. हा आणि छोट्या पप्पांचा मुलगा आला आणि अजून आत्या येणार आहे. आज भरपूर सर्व जसं त्याशी आम्ही फिरलो ना सगळीकडे. हा बघा आता मी वडे पाव बनवले. वडे पाव. वडे पाव नको फक्त वडे. वडे आणि चटणी. हाय कोकणातली स्पेशल चटणी. आणि हो काय बोलता तुम्ही बोला. दरवर्षी आपल्याकडे प्रत्येक दिवसाला नवीन नवीन म्हणजे खाण्याचा पदार्थ बनवतो आपण. आणि सार्वजनिक असं म्हणजे कुटुंब एकत्र आल्यानंतर बनवून म्हणजे असं एकत्र सगळे बसून आपण खातो. त्याचा स्वाद सगळे लोक घेतात म्हणजे स्वाद? हा खाण्याचा. आणि एन्जॉय करतो. आता आम्ही खातोय मग तुम्हाला आम्ही टेस्ट सांगतो. बाय बाय. तर मित्रांनो आता पूर्ण आरतीवर सर्व झालेले आहेत. मामा वगैरे पण गेलेले आहेत. पप्पा इथं झोपायची वेळ झाली पप्पांची. पप्पा चला झोपा. पप्पांना लय त्रास झाला. आता तर त्रास होऊन पण तरी पण मोबाईलवर बोलतो आहे सोबत. खूप वेळ बोलतोय. चला हे गाणी लावली आहेत तात्यानी म्हणजे माझ्या काकांनी. रात्रीचे 12 वाजता 11:30 वाजता. हे बघा 11:30 वाजता फुगडीची हे म्हणजे गाणीच असं काय काय असतं. फुगडीच ते लावलेलं आहे. ते मग आमची झोपायची वेळ चालली. हे माझं पण हा.
तर आता व्हिडिओ एंड करतो मित्रांनो. टाटा बाय बाय.